अमित शहा यांचा भाजपच्या या कार्यकारिणीच्या परिषदेमधली ही गर्जना खरं तर 2019ची। मात्र आपण थोडंसं पुन्हा महाराष्ट्रामध्ये येतोय, कारण महाराष्ट्रामध्ये आज वादाचा विषय ठरलेला आहे ते पुणेरी पगडी आणि फुले पगडी। अर्थात आता आपण 2019 मध्ये आहोत, मात्र अजूनही आपण त्याच युगामध्ये अडकून पडलेलो आहोत का? 21व्या शतकाच्या एक टप्पा आपण खरं तर पूर्ण केलेला आहे, मात्र पुन्हा एकदा आपण त्या प्रतीकांमध्येच अडकून पडतोय। पुणे पगडी की पुणेरी पगडी की मग फुले पगडी। अर्थात टिळा हा उच्चवर्णीयांचा प्रतीक, मग तलवार ही क्षत्रियांचं प्रतीक। हीच प्रतीकं आपण या ठिकाणी मानत राहणार आहोत का? या प्रतीकांवर आपण वाद घालत राहणार आहोत का? खरं तर ज्या विद्यापीठांमध्ये हा वाद निर्माण झालेला आहे ते विद्यापीठ हे विचार समृद्ध करण्यासाठी असतात, मात्र त्याच ठिकाणी अशा प्रकारचे हे वाद निर्माण होतात। आणि का हे वाद नेमके निर्माण होतात, एक रिपोर्ट या ठिकाणी पाहूयात आणि मग मान्यवरांशी चर्चा। पुण्यात पुन्हा पगडीवरून वाद। पदवीदान समारंभात पुणेरी पगडी घालण्यास विद्यार्थी संघटनांचा विरोध। पुण्यात पुन्हा टिळकांची पगडी विरुद्ध फुले पगडी। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची दोन दृश्य पहा। एकीकडे पुणेरी पगडी तर दुसरीकडे वादानंतर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ब्रिटिश पद्धतीचीच पण लाल रंगाची टोपी। यंदाच्या पदवी प्रदान सोहळ्यात विद्यापीठानं ब्रिटिश पद्धतीच्या गाऊनऐवजी कुर्ता पायजामा हा पोशाख देण्याचा निर्णय घेतला आणि सोबतच पुणेरी पगडी घालण्यासही सांगण्यात आलं आणि इथूनच वाद सुरू झाला आणि काही विद्यार्थी संघटनांनी कार्यक्रमातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली। परवा आम्ही सांगितलं होतं की हे फुलेंनी बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली केली, तर मग फुलेंचं पागोटं वापरा। परवा आम्ही सांगितलेलं जर ते नाही केलं आणि पगडी घातली तर आम्ही विद्यापीठात गाढवांना पगडी घालून फिरू, आणि आम्ही आज ती फिरवलेली। हा सगळा कार्यक्रम अक्षरशः विद्यार्थ्यांच्या नाकावर टिचून कार्यक्रम घेतला। पुणे पगडीला सगळ्यांचा विरोध असताना ही फुलेंचं शहर आहे, हा राष्ट्र फुलेंचं आहे आणि शिक्षणाच्या मार्गामध्ये दुष्काळानं एवढ्या सगळ्या गंभीर गोष्टी झाल्या असताना यांना याचा अट्टास करण्याची गरज नव्हती। आणि आणखीन जर विद्यापीठाला याच्यावर सुचलं नाही तर आम्ही त्यांना आणखीन जाहीर आव्हान करू, विद्यापीठामध्ये पगड्या आम्ही आता पुढच्या वेळेस दहन करू। विद्यापीठ हे ज्ञानाचं ठिकाण आहे आणि विचारांचा जर विचार केला तर त्याची सुरुवात विद्यापीठापासूनच होईल। पगडीवरून दोन्ही बाबी आहेत। पुणेरी पगडीला परंपरा म्हणून पाहिलं जाते तर फुले पगडीकडे समाज मोहीम म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही मतमतांतर आहेच। फुलेंपासूनच आपण शिक्षणाची सुरुवात केली आहे आणि त्यानंतरच आपण पुण्यात शिक्षणाला सुरुवात केली आहे, म्हणून आपण पुणेरी पगडी ठेवली आहे। पुणे विद्यापीठ आहे त्यामुळे जे काही चेंजेस सांगितले जातात की पुणेरी पगडी हवी, पुणेरी पोशाख हवा, हे योग्य आहे आणि यावर्षी तो बदल दिसतो थोडाफार। व्यक्तीवरनं प्रदेशावरनं वाद घालण्यापेक्षा जे बदल होत आहे ते कुठेतरी चांगले, त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तसं पाहिलं तर पुण्यात पगडीचं राजकारण काही महिन्यांआधीच रंगलंय, कारण पवारही पुणेरी पगडी नाकारून फुले पगडीबद्दल बोलले होते आणि हाच वाद आता विद्यापीठापर्यंत येऊन ठेपलाय। वाद निर्माण होणं उचित नाहीये। दीक्षांत समारोह हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा हा क्षण असतो, त्यामुळे पुणेरी पगडी काय किंवा फुलेंच्या पगडी ह्याच्यावर जे काही वाद करण्यापेक्षा हा विषय खरं म्हणजे अगोदर विद्यापीठ प्रशासनाने थोडासा सामंजस्याने सोडवायला पाहिजे होता। हे अधिक काय बोलण्याची गरज वाटत नाही। पगडी जी आहे जुन्या जमान्याची जी आहे ती साधी आपली ज्या गावची पगडी आहे, पगडी जी आहे आपण सगळ्या गावागावात वापरतो महाराष्ट्रभर किंवा देशभर, ती फुले टाईप पगडीच सगळ्या असतात। हे तर आता मोठ्या पंडितांचे जे आहे महामहोपाध्याय सारखे मोठे लोक आहेत त्यांची जे आहेत पेशव्यांची ती पगडी आहे, त्याच्यामुळे जे आहे लोक विचारणार की बाबा जर तुम्हाला जे आता पगडी कुठची आहे त्याच्यापेक्षा त्या पगडी खालचं डोकं काय आहे ते सुद्धा महत्वाचं आहे। विद्यापीठात शिक्षणाबरोबरच परंपरा आणि समानतेचे धडे स्वीकारण्याची ही अपेक्षा अधिक आहे। आता पदवी प्रदान समारंभ संपला असला तरी पगडीवरून सुरू झालेला वाद
लवकरच शांत होईल अशी आशा करूया. सागर आव्हाडसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. शिक्षणाच्या पंढरीमध्ये मुळात या पगडीवरून ही धुमश्चक्री का? आपण थेट पुण्यामध्ये देखील जाणार आहोत. आपले सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी तिथे आहेत आणि पुणेरी पगडीला विरोध करणारे आणि समर्थन करणारे असे दोघेही आपल्या सोबत इथे असणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, RPIचे प्रवक्ते परशुराम वाडेकर, ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते चिन्मय फाटक आपल्या सोबत असणार आहेत. थेट आधी आपण सागरकडे जाणार आहोत. सागर, पुण्यामध्ये अशा प्रकारे कधी वाद निर्माण होईल, एखाद्या विद्यापीठामध्ये हा वाद निर्माण होईल पगडीवरून, असं कधीच वाटलं नव्हतं. विद्यापीठामधल्या या मुलांना नेमकं काय वाटतं? आज त्यांच्या डोक्यामध्ये नेमका काय विचार सुरू आहे? नक्कीच निखिल, आपण बघितलं ते या पुणेरी पगडीचा वाद हा गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून पुण्यामध्ये पाहायला मिळतो. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर पुणेरी पगडी परिधान ज्यांनी केलेली आहे, फुले पगडी परिधान केलेली आहे, हा वाद काय आहे आणि का विरोध केला? पगड्या बदलून विषय संपत नाही, मात्र विचार बदलणं गरजेचं आहे. काय सांगशील, तुम्ही पगड्यांना विरोध करताय, काय तुमच्या अपेक्षा होत्या आणि का विरोध केला होता? खरं तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाने ते पुणे विद्यापीठ चालतंय आणि बहुजनांना शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुली केली, जर त्या ठिकाणी कोणती पगडीच द्यायची असेल तर आम्ही सांगितलं की मग ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी आपलं बलिदान दिलं, आपलं योगदान दिलं, आयुष्य वेचलं, त्यांचे ही फुले पागोट त्याला आपण म्हणतो मराठीत, ते पागोट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घालावं आणि येणाऱ्या पाहुण्यांना घालावं. मग आम्ही त्यांना सांगितलेलं की जर तसं नाही केलं, आम्हीही जे ते जवळकरांचे वारसदार आहोत, मग आम्ही हे पुणेरी पगडी गाढवांना घालून त्या ठिकाणी विद्यापीठ आवारात फिरवू आणि आम्ही आज त्या पद्धतीने आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने त्या पद्धतीने आज केलेलं आहे. निखिला, आपल्याबरोबर ब्राह्मण महासंघाचे काही पदाधिकारी आहेत, काही विद्यार्थी आहेत. तुम्ही पुणेरी पगडी घालताय, तुम्ही काय समर्थन करताय? कारण की पगड्या बदलून किंवा पगड्या घालून विचार बदलत नाही. आता मुळात म्हणजे असं आहे की आपण आज पुणेरी पगडी जी आहे ही खास वैशिष्ट्य असं आहे की जर पूर्वपरणे आलेली आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता जर हे पूर्वपरणे चालू असल्या कारणास्तव जर याच्यामध्ये हे जर वाद निर्माण करत असतील तर हे योग्य नाहीये आणि याच्यात पुणेरीचा सन्मान हा पूर्वकालीनपासून चालू आहे. पूर्वीपासून हा सन्मान चालत आलाय. तुम्ही आंदोलनं केली, आज अटकही करण्यात आली, मात्र विचार बदलणं गरजेचं आहे. विचार बदलणं अपेक्षित असताना हा वाद काय होतो? मग मुळात आमचा विषय असा आहे की फुले काय आणि पुणेरी काय विषय प्रत्येक गोष्टीचा केला जातो. कारण आपण ज्यावेळेस काही घेऊन जातो, काही मागण्या घेऊन जातो, ज्या ठिकाणी त्या मागण्या मान्य करायच्या असतील तिथे जर आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर आपण विचार काय करायचा, मागण्या काय मान्य करायच्या. ज्यावेळेस मागण्या मान्य होत नाही त्यामुळे हे पावलं उचलावी लागतात. आम्ही विचार करायला गेलो तर जर सावित्रीबाई फुलेंचं युनिव्हर्सिटीला जर नाव आहे, ही युनिव्हर्सिटी राज्यात प्रसिद्ध आहे, तर मग ह्यांना पुणेरी पगडीचा घाट का, फुले पगडी का नको? फुले पगडी पाहिजे ना, कारण पुणे हे सांस्कृतिक याचं माहेरघर म्हटलं जातं, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि तिथेच विद्येच्या ज्या देवता आहेत त्यांना नाकारलं जातं. हे कुठपर्यंत योग्य आहे? आता पुणेरी पगडीचा यांनी गाठ बांधून किंवा पुणेरी पगडीनं डोक्यावर चढून पगडीचा आणि विचाराचा काय संबंध आहे? नक्कीच पगडीचा आणि विचाराचा नक्कीच संबंध येतो. ज्यावेळेस कुठली तरी पुणेरी पगडी विशिष्ट समाजाची काय मक्तेदारी नाहीये. जर तुम्हाला हवेच असेल, जर पगडीचा इतकाच अट्टहास करायचा असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंची पगडी घ्या ना. ज्या पगडीनं, ज्या विचारानं आणि ज्या व्यक्तीनं शिक्षणाची दारामा वंचिता बहुजनांसाठी उपगडी. तुम्ही शिक्षणाला महत्व देता का पगडींना महत्व देता का विचारांना महत्व? नक्कीच आम्ही शिक्षणाला महत्व देतो, पण शिक्षणाला महत्व देतो मग तुम्ही जे पहिलाच जो प्रोटोकॉल होता, ज्या पहिला पोशाख होता तोच राहू द्यायचा ना. मग एवढा विद्यापीठाला आणि शासनाला एवढा अट्टहास करून 3-3 कोटी खर्च करून पगड्या घेण्याची काय गरज होती? याचा काय अर्थ आहे का याला? आणि राज्यात सध्या नक्कीच सागर, अगदी हा पगडीवरचा हा वाद नेमका सुरू कसा झाला? अर्थात यामध्ये पुणेरी पगडी किंवा मग फुले पगडी हा जो वाद आहे हा नेमका बहुजन आणि ब्राह्मण या सगळ्या वादाशी का जोडला जातो? यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीचं नाव आलं होतं. मग इथे हा सगळा वाद किंवा या सगळ्या वादाचं कारण हे कुठेतरी राजकारण आहे का? हा देखील एक प्रश्न इथे उपस्थित होतो. सागर, चिन्मय फाटक आपल्या सोबत आहेत, ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते. चिन्मय फाटक, इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचंही म्हणणं होतं की पुणेरी पगडीच का? इथे जर सावित्रीबाई फुलेंच्या नावानं विद्यापीठ आहे तर मग तिथे फुलेंची पगडी का नाही? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय विचार करता? बरोबर. मुळात पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुणेरी पगडी ही विद्वत्तेचं प्रतीक म्हणून वर्षानुवर्ष त्याची परंपरा चालत आलेली आहे.
आजपर्यंत आपले जेवढेही पंतप्रधान राष्ट्रपती झाले त्यांनी कधीही पुण्यात आल्यावर पुणेरी पगडी नाकारलेली नाही. आणि आता मला हे जे दिसतंय की विद्यार्थी विरोध करतात, मुळात हा विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही, हा प्रश्न आहे तो प्रशासनाचा प्रश्न आहे विद्यापीठाच्या. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी विद्यार्थ्यांना भडकवून द्यायचं काम सुरू आहे, पॉलिटिकल अजेंडा आहे याच्या मागे, आणि त्यातूनच हे सगळं घडतंय. माझ्याकडे इथे 2 पगड्या आहेत, मी सांगेन पीसीआरला फुल फ्रेम करा म्हणजे तुम्हाला दिसतील. ही आहे पुणेरी पगडी, ही पगडी मी इथे घालते, ही पुणेरी पगडी आहे ज्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे. आणि दुसरं माझ्याकडे दुसरी पगडी आहे ती म्हणजे ही फुलेंची पगडी ज्यावरून आता हा वाद सुरू आहे. दोन्ही पगडी मी घालून पाहिल्या, मला त्यामध्ये दोन्ही छान दिसतात, मला त्यामध्ये काही वेगळं आहे असं काही वाटलं नाही, किंवा या दोन्ही पगड्या घातल्यानंतर माझ्या विचारांमध्ये काही फरक पडलाय असं मला काही वाटलं नाही. कारण माझे विचार तेवढेच समृद्ध आहेत आणि ना माझा पुणेरी पगडीला विरोध आहे ना माझा फुले पगडीला विरोध आहे. विचार आपण कुठले घेतो हे खूप महत्वाचं असतं आणि कोणत्या विचारांना आपण पुढे जातो, कोणती समानता आपण ठेवतो हे सगळ्यात खूप महत्वाचं असतं. अतुल लोंढे खूप हसताय तुम्ही हे सगळं पाहताना. आमचाही विरोध नाहीये कुठल्याही पगडीला. बोला बोला चिन्मय फाटक. चिन्मय आमचाही फुले पगडीला विरोध अजिबात नाहीये. बोला तुम्ही. बरं फाटक, मी येते तुमच्याकडे. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र आव्हाड, इथे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं किंवा मग ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते चिन्मय फाटक यांचंही असं म्हणणं आहे की या सगळ्याला कुठेतरी राजकारणाचा वास येतो. सुरुवात इथे एका विद्यार्थ्याने राष्ट्रवादीचं नाव सुद्धा घेतलं होतं. असं आहे की वर्षानुवर्ष पुणे विद्यापीठामध्ये जो ओरिजिनल ड्रेस होता तो बदलायचं कारण काय, कशासाठी करायचं आणि कोणी करायचं, कोण तो पांडे ज्यांनी हा ठराव आणला, त्याचा RSSचा काय संबंध आहे, कशाला 3 कोटी रुपये करून नवीन पगड्या आणायच्या. असं आहे, ब्रिटिश करताना कोर्टामध्ये काळा कोट घालून जाता, त्याला असा तो बोला होता, ती कोणाची परंपरा आहे. असल्या परंपरेवर जाऊ नका. शेवटी काही प्रतीक आहेत ना तुमची, ही प्रतीक आहेत ना. ही पगडी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर का नव्हती, त्यांच्या अमात्यांच्याच डोक्यावर का होती, ती बालाजी विश्वनाथांच्याच डोक्यावर का होती, ती दुसऱ्या बाजीरावांच्याच डोक्यावर का होती. एक 1740ला जेव्हा तुम्ही इथल्या शूद्रांना सैन्यातनं बाहेर काढलं, त्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि त्यांच्या उत्पन्नाची साधनं त्यांच्या काढून घेऊन त्यांना गावाच्या विशीच्या बाहेर राहायला सांगितलं, तेव्हा शिक्षणापासून ते वंचितच होते. एक मिनिट मध्ये बोलू नका. जितेंद्र चिन्मय फाटक म्हणाले ना विद्वत्तेचं ते प्रतिबिंब आहे म्हणून, विद्वत्तेचं ते हे काय प्रतीक आहे म्हणून. विद्वत्ता म्हणजे काय हो, कुणाच्या बापाची मालकी होती काय विद्वत्तेवर? पुणे हे विद्येचं माहेर, आम्हाला शिकूच द्यायचं नाही. आणि हे विद्वत, एक मिनिट तुम्हाला माहित नसेल, सावित्रीबाई फुले कोण होते, भवाळकर गुरुजी कोण होते, ब्राह्मण होते ना, ब्राह्मणांनी शिकवलं ना. कधी अडवलंय कोणाला शिक्षण ब्राह्मणांनी? जरा मला बोलू द्या, निघून जाऊ मॅडम. चिन्मय फाटक थांबा, बोला ना. मला एवढा वेळ नाहीये. चिन्मय फाटक बिटकचा आहे. असं आहे, खूप सोपं आहे. आम्ही कधीही ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलत नाही. ब्राह्मण कोण होते बोलत नाही. आम्हाला आगरकरांविषयी आदर आहे. आम्हाला जे कोणी मदत केली त्यांचं आम्हाला माहिती आहे ना की फुलेंना जागा कोणी दिली, फुलेंना शिकवलं कोणी, पण त्याच फुलेंना मारलं कोणी, त्याच फुलेंना दगडफोटे कोणी मारले, त्यांना शाळा बंद करण्याची धमकी कोणी दिली, त्यांचा खून करण्याची धमकी कोणी दिली. या इतिहासात जाऊ नका. एवढा जर इतिहास प्रिय आहे तर फुलेंच्या आल्या महिलांचं शिक्षण का बंद होतं, महिलांच्या शाळा का नव्हत्या? तुम्ही सैन्यात का काढलं? एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, मला बोलू द्या. पगडीवरचा विषय संपू द्या, नंतर माझा विषय संपला. प्रश्न असा आहे, बरेच पॅनलिस्ट आहेत, त्यांच्या शब्दाला बोलायचे. तुम्ही आता प्रश्न उपस्थित केला, उत्तर तर ऐकून घ्या. बोलू तर द्या ना. पगडीचा संबंध इथल्या चातुर्वर्ण्याशी आहे, पगडीचा संबंध इथल्या स्त्री अत्याचाराशी आहे, पगडीचा संबंध इथला. म्हणजे जितेंद्र आव्हाड, तुम्हाला असं वाटतं की पगडीचा संबंध हा जातीवादाशी आहे?
जितेंद्र आव्हाड, तुम्हाला असं वाटतं पगडीचा संबंध हा जातीवादाशी आहे? 100% ही पगडी जितेंद्र आव्हाड शाहू महाराजांना मानता ना तुम्ही? ही पगडी तुम्ही मला दाखवा की अहो शाहू महाराजांनी पगडी भालचंद्र शिरसाट, भाजपला नेमकं काय वाटतं? जरा जाऊन बघा शाहू महाराजांची पगडी. भालचंद्र शिरसाट, भारतीय जनता पार्टीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. बोला 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 प्रश्न विचारा. नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आमचा कुठलाही पगडीला विरोध नाही, पुणेरी पगडीला विरोध नाही आणि फुलेंच्या पगडीला विरोध नाही. कुठलीही पगडी घातली तरी चालेल, तो विद्यापीठाचा निर्णय आहे. तो उद्या निर्णय बदलला तरी चालेल, त्याच्यात कुठलीही अडचण नाही. परंतु पूर्वी जेव्हा पाश्चात्य वेश घालत होते, पाश्चात्य टोपी घालत होते, हॅट घालत होते, त्या हॅटला या जितेंद्र आव्हाडांनी कधीही विरोध केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवारांनी स्टेजवर बसून जेव्हा छगनराव भुजबळांचा सत्कार करताना पुणेरी पगडी बदलायला सांगितली आणि पुणेरी पगडी बदलून तिकडे फुलेंची पगडी आणली, हा जाणून बुजून केलेला वाद आहे. आदरणीय अतुल लोंढे आता त्यांच्याकडे काँग्रेसची सीट आलेली आहे पुण्याची, त्यामुळे पुणेरी पगडीचा वाद राष्ट्रवादीला वाटत होता आपल्याला ती सीट मिळेल. हा वाद निर्माण केलेला वाद आहे. ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलन करतात, माझा विद्यार्थ्यांना एक प्रश्न आहे. अतुल लोंढे, शिरसाट थांबा तुम्ही, आपण नंतर प्रश्न विचारूया. आधी तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या. हॅटला कधी आंदोलन भालचंद्र शिरसाट, हे सुरू झालं ते केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांच्या सांगण्यानंतरच, तेव्हा तुम्ही थांबा आता थोडंसं. अतुल लोंढे बोला. एक गोष्ट निखिला लक्षात घ्या की शिक्षणाचा प्रश्न भारतीय लोकांच्या संदर्भात जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस फुल्यांनी हंटर कमिशन पुढे 1882 साली एक साक्ष दिली होती आणि प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये दिली होती ती. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की खरा भारतीय हा आहे ज्याला शिक्षणाची गरज आहे. आणि त्यावेळेस ते ती पगडी घालून गेले होते, हातामध्ये काठी होती. अतिशय बहुजनाचं प्रतीक, जे शेतकऱ्याचं प्रतीक होतं, 18 पगड जातीचं जे प्रतीक होतं, ते प्रतीक घेऊन ज्योतिबा फुले जे आहे ते हंटर कमिशन समोर थांबले होते. तर जितेंद्र आव्हाड जे बोलले ते बरोबर आहे. ती जी पगडी आहे ती पगडी किती लोकांना घालण्याची पहिले परवानगी होती हे विचारलं पाहिजे आपण त्याला. लोंढे, आज इतक्या वर्षामध्ये आता आठवलं तुम्हाला? आज ज्या वेळेला तुम्हाला पुण्याची सीट मिळते तेव्हा तुम्हाला आठवते आता पुण्याची पगडी? थांबा अतुल लोंढे, थोडंसं मला पुण्यामध्ये जाऊ द्या थोडंसं. सागर आव्हाड, आपल्याला त्या विद्यार्थ्यांना प्रतीक बनलेली आहे का ती पगडी? एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्याची सीट ही पहिल्यापासून काँग्रेसकडे आहे. निखिलाजी, पुण्याची सीट ही पहिल्यापासून काँग्रेसची आहे, त्याचा संबंध काँग्रेसचा नाही आहे. विद्यापीठामध्ये जे काही बसलेले आहेत तिथे त्या टोपीवाले त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या निखिलाजी, एक गोष्ट निखिलाजी लक्षात घ्या, निखिलाजी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर दिलं तर आपल्याला निखिलाजी एक गोष्ट लक्षात घ्या, हेच तर कळत नव्हतं ना पहिले सामान्य बहुजनांना की आपल्याला शिक्षण कुठे घ्यायचं आहे, आपल्याला आपल्यासाठी कोणी काय केलं, आपल्याला पुढे कसं जायचं, विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. भिडेवाड्यातून आपण शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. तर विचार कुठून आले निखिलाजी, विचार कुठून आले? हे विचार तिथूनच आलेले आहे की जे शिक्षण आहे ते हजारो वर्ष मर्यादित ठेवण्यात आलं काही लोकांसाठी. आणि मग जेव्हा फुलेंनी ती पगडी घालून हंटर कमिशन समोर गेले आणि ते शिक्षण बहुजनांकडे आलं, त्याच्यानंतर सुद्धा जो पगडा आहे किंवा ही टोपी म्हणजे त्याचा विजय आहे असं होत नाही. आणि या विद्यार्थ्यांना, कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपण त्याच रूढी परंपरांमध्ये अडकून ठेवणार आहोत, त्याच प्रतीकांमध्ये आपण अडकून ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाणार आहोत, त्याच विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत आणि त्यांचे विचारही ऐकणार आहोत. एक छोटासा ब्रेक. पुणेरी पगडी वर्सेस फुले पगडी असा हा वाद पुण्यामध्ये रंगलेला आहे आणि तो देखील एका विद्यापीठामध्ये रंगलेला हा वाद आहे. ही प्रतीकं आहेत खरं तर पुण्याची, ह्या दोन्ही पगड्या पुण्याची ओळख आहे. मात्र ह्याच प्रतीकांवरून वाद होतो आणि त्याला जातीवादाशी जोडलं जाते. थेट आपण सागरकडे जाणार आहोत. सागर, ही सगळी जी काही ह्या ज्या पगड्या आहेत किंवा ही प्रतीकं आहेत ही जातीवादाशी जोडली जात आहेत. पगडी, पुणेरी पगडी म्हणजे पेशवाई, जितेंद्र आव्हाड म्हणतात. काय वाटतं विद्यार्थ्यांना? निखिल, आपण बघितलं पुणेरी पगडी हे जातीवादाचं प्रतीक असं राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते म्हटलेले आहेत. मात्र खरोखर मग पुणेरी पगडी जर जातीवादाचं प्रतीक आहे तर मग फुले पगडी जातीवादाचं प्रतीक का नाही?
महात्मा फुल्यांची पगडी आणि पुणेरी पगडी याच्यामध्ये जो वाद निर्माण केलेला आहे हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला आहे असं माझं म्हणणं आहे. कारण महात्मा फुल्यांची पगडी ही त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी प्रत्यक्ष कृतीतून विशिष्ट समाजाकडे असणारी शिक्षणाची मक्तेदारी याला आव्हान दिलेलं होतं. आणि आव्हान हे प्रत्यक्ष कृतीतून निर्माण केलं होतं की क्षुद्र जे पगड्या आहेत हे जातीवादाचं प्रतीक ठरते. जातीयवादाचं प्रतीक हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केलं जात आहे. याच्या पाठीमागे हेतू असा आहे की पुणेरी पगडी घालणारे आम्ही वेगळे आणि महात्मा फुल्यांची पगडी घालणारा समाज वेगळा. फुल्यांची पगडी ही जातीवादाचं प्रतीक का ठरत नाही? मग ही राष्ट्रवादीचे नेते जे आरोप करतायत की पुणेरी पगडी जातीवादाचं प्रतीक आहे, मग फुले पगडी काय? एक मिनिट, राजकीय नेते त्याच्यात काय हे करतात त्याचा आम्हाला रस नाहीये. आम्ही ज्या मागण्या घेऊन गेलो होतो, तुम्ही पगड्या का देतायत? आमच्या मुळात मागण्या काय? विद्यार्थ्यांनी हे स्वरूप उपस्थित केलेलं आहे. आम्हाला ना फुले पगडीशी आहे ना पेशवाई पदवीशी आहे. आमच्या ज्या मागण्या होत्या, तुम्ही हा जे काही 300 कोटीचा घाट घातलाय ते मुळात बाजूला ठेवा. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ असताना हा जो घाट विद्यापीठ घालतोय हा मुळात आमचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा. नाही नक्की हे ज्या पगडीचा काय प्रॉब्लेम काय मग या पगड्यांचा? मुळात पगडी किंवा कुठलाही पोशाख हा कुठल्याही संस्कृतीचा किंवा याचा हे होऊ शकत नाही. आणि विद्यापीठासारख्या पदवी प्रदान कार्यक्रमात जर तुम्ही हा अशा प्रकारच्या पदवीसाठी गोंधळ घालत असाल तर हे अत्यंत चुकीची बाब आहे. कुठलाही म्हणजे पुणेरी पगडी म्हणा, फुले पगडी म्हणा, हा जातीवादाचा विषय होऊच शकत नाही. हा त्यांच्या समाजाचा एक मानचिन्ह आहे आणि हा पुणेरी पगडी काय हा एका विशिष्ट समाजाचा कपड्यावरून तुम्ही जातीवाद निर्माण होऊ शकतो? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मला वाटतं 2019 समोर ठेवून या राजकर्त्यांनी माजवलेला एक मोठा घाट आहे. या समाजाला या पगडीच्या याच्यामध्ये पूर्णपणे भांडण लावायचं अजून काही नाही आहे. कुठल्याही विद्यार्थ्याला पदवीदान समारंभामध्ये तुम्ही जी पगडी द्याल तो घालेला आहे. पण एक मान्य की तुमचं बजेट या पदवीमध्ये पगडीमध्ये त्या पगडीमध्ये करण्यापेक्षा चांगले उपक्रम करा. पण हे असे भांडणं पगडीवरनं लावण्यात काही अर्थ नाही. पुण्याला आतापर्यंत 12 बलुतेदारांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. पुण्यामध्ये आतापर्यंत शांतता सुव्यवस्था व्यवस्थित रीतीनं नांदत होती. पुणे विद्यापीठाची स्थापना झाली 1949 साली आणि गेल्या 10-12 वर्षातच ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपण का वाद उपस्थित करतोय? जर असं असतं तर मग फुल्यांनी पण तेव्हाच पगडी नाकारली असती ना. त्यांनी पुणेरी पगडीचा पण आदर केला. फुले सरांना मदत करणारी पण ब्राह्मण लोक होती. कुठल्याही ब्राह्मणांनी त्यांना विरोध नाही केला. असे प्रत्येक विशिष्ट जातीमध्ये प्रत्येक कोणीतरी उडदामाजी काळे गोरे असतातच. पण की आपण जर बघितलं ते प्रत्येकाची मत जे आहे बरोबर त्यांनी म्हटलं उडदामाजी काळे गोरे असतातच. हा विचारांचा फरक आहे. एकतर चिन्मय फाटक, आता जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा म्हटलं की पुणेरी पगडी म्हणजे एक जातीवादाचं प्रतीक आहे, हे एक पेशवाईचं प्रतीक आहे असं त्यांना वाटतं. नाही, अजिबातच असं काही नाहीये. ही आपली परंपरा आहे आणि मुळात विद्यार्थ्यांना हे प्रश्न पडतातच कसे. त्यांचं काम आहे की शिक्षण घेणं. ते बरं ठीक आहे, त्यांना आपल्याकडे सगळ्यांना विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून ते त्यांची मागणी घेऊन गेले. पण हा प्रश्न शेवटी येतो कोणाच्या अखत्यारीत? विद्यापीठ प्रशासनाच्या. मग त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर ऍग्री करणं हे विद्यार्थ्यांचं काम आहे. त्यासाठी पदवीदान समारंभात जाऊन विद्यार्थ्यांनी गोंधळ घालणं किंवा गाढवाला तुम्ही पगडी घालून तिकडं दाखवणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की पगडीचा संबंध मी पहिल्यांदाच म्हणलं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि पुण्याची परंपरा आहे पुणेरी पगडी. आगरकरांना कोणाचाही विरोध नाहीये. आगरकरांना विरोध नाहीये कोणाचा. आगरकर सुद्धा घालत होते पुणेरी पगडी. तर हे बौद्धिक कमजोरीचं लक्षण आहे असं मला वाटतं. परशुराम वाडेकर बोला. या ठिकाणी आज सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये पदवी समारंभामध्ये ज्या पद्धतीने पगडीवरून वाद सुरू झालेला आहे, खरं म्हणजे हा वाद योग्य नाही. मी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आणि लोंढे सरांनी काय मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना आम्ही समर्थन करत आहोत. खरं म्हणजे सावित्रीबाई फुलेंनीचं हे जे पुणे शहर आहे, या पुणे शहरामध्ये पगडीवरून वाद व्हायला नाही पाहिजे. खरं म्हणजे फुलेंची पगडी घालायला काय हरकत आहे? जर पुणेरी पगडी ह्या ठिकाणी आज समारंभात घाला असेल तर पुढच्या कार्यक्रमामध्ये फुले पगडी घातली पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांनी जर निवेदन 1 आठवड्या अगोदर दिलं असेल प्रशासनाला
तर विद्यापीठाने त्याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे। खरं म्हणजे राज्य शासनाने सरकारने अशा पद्धतीच्या समारंभामध्ये जर पोशाख बदली करायचा असेल तर ह्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय करायला पाहिजे होता। सरकारने ह्यामध्ये लक्ष घालायला पाहिलं होतं, त्यांनी लक्ष घातले नाही। म्हणून फुले पगडी आणि पेशवेकालीन असणारी पुणेरी पगडी याला नक्की विरोध आहे, कारण की त्याला जातीचे संदर्भ आहेत। कारण या पुण्यामध्ये इथल्या पेशवाईने इथल्या दलित आदिवासी भटक्या विमुक्तांना प्रचंड त्रास दिलेला आहे। कधी दलितांच्या डोक्यावर कधी पुणेरी पगडी यांनी घातली का हो? कधी आदिवासींच्या डोक्यावर कधी पगडी घातली का? पुणेरी पगडीला माझा काही विरोध किंवा समर्थन नाही, मात्र आपण मागच्या काळामध्येच अजून किती गुंतून राहणार? आपण त्याच रूढी परंपरांमध्ये त्याच विचारांमध्ये आपण पुढे जाणार की नाही? तिथे निखिला मला बोलायचं बोला। पगड्यांचा वाद नाहीये, खरं म्हणजे जातीपातीचं राजकारण, पगड्यांचा जातींचं प्रतीक हे आता पगड्यांवरून ठरणार। फुल्यांचे विचार हे पगडीनं पुढे जाणार। लोंढे बोला। मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, पगडी ब्राह्मणांना विरोध करायला घातलीच नव्हती। कुठल्या जातीचा प्रश्न नाही आहे, कोणाच्या जातीच्या विरोधामध्ये बोलण्याचा प्रश्न नाही आहे हा। आपण बघितलं असेल की ब्राह्मण जातीमध्ये अनेक थोर समाजसुधारक झालेले आहे आणि त्यांनी या सगळ्या चालीरीती आणि रूढी जी आहे त्याच्यावर मात केलेली आहे, त्यांनी त्याचा विरोध केलेला आहे आणि सगळं शिक्षण जे आहे ते सामान्य लोकांपर्यंत घेऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आपण पारंपरिक पोशाखाची गोष्ट करतो, आपण जर बदल करतो आहोत, मग तो बदल सर्वसामान्यांनी सर्वांना मान्य असेल असं का नाही? मग याच्यातनं हा अर्थ निघत नाही का की आपण पर्टिक्युलर एक पगडी घालायला लावायची आणि आपलं सामर्थ्य आणि आपलं वर्चस्व जे आहे ते पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा 70 वर्षानंतरच्या समानतेच्या स्थापनेनंतर? मग आपण संविधानाला का मानत नाही? आपण संविधानाच्या संदर्भामध्ये का असं बोलत असतो? त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आपण पोशाख जेव्हा बदलला तेव्हा तो पोशाख बदलत असताना आपल्याला 8 दिवसापूर्वी जे विद्यार्थी सांगत होते ते का नाही केलं? दुसरी गोष्ट, तुम्ही प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडून राजकारणी हे वाईटच असतात बा आणि प्रत्येक वेळेस वाईटच विचार करतात, अशा पद्धतीचा जो आघात करतात तो समाजासाठी चांगला नाही आहे। हा वाद आणि हा मुद्दा विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। 8 दिवस पूर्वी त्यांनी प्रशासनाला हा प्रश्न सुरुवात केली आणि कुठून हे लोण पसरलं? पुणेरी पगडी काढायची आणि पुणे पगडी घालायची हे कुठून सुरू झालं? पवार साहेबांनी पुणेरी पगडी ही फक्त पेशवाईचं प्रतीक आहे, ब्राह्मणांचं प्रतीक आहे असं तुम्हाला वाटतं? असाल तर मग चर्चा होऊ शकत नाही। जितेंद्र आव्हाड, तुम्ही मला शांतपणाने बोलून दिलं तर मी बोलतो, तुम्ही बोलत नाही। जितेंद्र आव्हाड, मी तुम्हाला 1 मिनिट देते, तुम्ही बोला, सलग बोला, कोणी बोलणार नाही। 1 मिनिटात बोलायचं असेल तर मला बोलायचंच नाही, मी रामराम मगतोड केली जर। जितेंद्र आव्हाड बोला, तुमचं मत मांडा तुम्ही। असं आहे की प्रश्न मी सुरुवातीपासून उपस्थित केला, इतिहासाचा जो संबंध हा भविष्याशी येणार ना। मी असं कसं काय म्हणता की इतिहास विसरून घ्या? जर पहिली शाळा पुण्यात उघडताना फार 1850 उघडलं तर त्याच्या अगोदर का नाही उघडली? जर विधवतेशी संबंध होता तर पहिली स्त्री 1700 साली शिक्षणाच्या शाळेत जाताना का नाही दिसली कोणाला? त्यांना का अडवलं गेलं सगळ्या स्त्रियांना? का सावित्रीबाईंना बाहेर पडून स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत आणावं लागलं? त्यात ब्राह्मण समाजाच्याही स्त्रिया होत्या। आम्ही ते ब्राह्मण थोर समाज सुधारक होऊन गेले, चांगल्या पगारचे समाज सुधारणा त्यांनी केला, त्यांनाही वाळत टाकण्याचं काम काही ब्राह्मण्यवाद्यांनी केलं। प्रश्न ब्राह्मणांचा नाही आहे, प्रश्न परंपरेचा आहे। ते चिन्मय सांगतायत ना, आमचे मित्र आम्हाला सांगतायत की ते विद्वत्तेचं प्रतीक आहे, विद्वत्तेचं प्रतीक आहे। अहो, त्याच विद्वत्तेचा आधार घेऊन बाकीच्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम झालं ना, त्याचा आम्हाला विरोध आहे। आणि हे जे पुणे विद्यापीठाने भांडण लावलंय, अहो काही जण त्याला घालायचं तरी पुणेरी पगडी घालावी, हे लावून घालायची तरी पुणेरी फुले महाराजांची पगडी घालावी। तुमची बंधनं का घालता? आणि मला जो ड्रेस दिसतोय, मला एक बहुजन दाखव 1800 सालामध्ये ज्याने असा तो शाल घातली आहे आणि त्याला असा व्यवस्थित कुर्ता आणि तो जे काय घातलाय पोशाख तो घालून। मला सांगा, पुण्यामधल्या कार्यक्रमामध्ये कधीच शरद पवारांनी पुणेरी पगडी घातली नाही, कधीच अजित पवारांनी पुणेरी पगडी घातली नाही, कधीच सुप्रिया सुळेंनी पुणेरी पगडी घातली नाही। मला फक्त एवढं सांगा जितेंद्र आव्हाड, कधीच घातली नाही पवारांनी अशा प्रकारची पुणेरी पगडी? मला शरद पवार अजित पवार कुठली पगडी घालून फिरतात याची मला काही करण्याचं कर्तव्य नाही। प्रश्न असा आहे की विद्यापीठाने हे भांडण लावलं, काय गरज होती? अहो, कशाला तो पांडेंनी ठराव आणला? कशाला 3-3, 4-4 कोटी रुपये पगडीवरती खर्च केले? पोरांकडनं मतदान घ्यायचं ना। शिरसाट, मला जितेंद्र आव्हाडांचं पटलं की विद्यापीठानं या पोशाखांच्या भानगडीत पडाच का? विद्यापीठानं या पगडीच्या वादामध्ये पडाच का? विद्यापीठाचं काम आहे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं, चांगले विचार देणं,
की पगडीवरून अशा प्रकारे वाद निर्माण करणं? बोला शिरसाट. नाही, हे पगडीचा वाद विद्यापीठाने नाही केला, पगडीचा वाद विद्यार्थी संघटनांनी केला. त्या संघटना जेव्हा इंग्रजी हॅट होती, इंग्रजी परिवेश होता, तेव्हा कधी म्हणाला नाहीत का फुलेंची पगडी घाला. शिरसाट, तुम्ही म्हणता विद्यार्थी संघटनांनी हा वाद निर्माण केला, सुचला नाही. मी जाणार आहे पुण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांकडे. शिरसाट, तुम्ही माझं ऐका. मी पुण्यामध्ये सागर अवॉर्डकडे जाणार आहे, त्या विद्यार्थ्यांकडे जाणार आहे. मात्र शिरसाट, तुम्ही ऐका. आपल्या पुणे विद्यापीठाचं नाव आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ. त्या विद्यापीठाला जर सावित्रीबाईंचं, महात्मा फुलेंचं नाव आहे, तर त्या ठिकाणी तिथे येणारा सगळा शिक्षक वृंद जो आहे त्यांनी जर ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पोशाखामध्ये तिथे आले असते तर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा सन्मान तिकडे वाढला असता, त्यांना आदरांजली ती वाहिली गेली असती, असं नाही का वाटत तुम्हाला? 100%. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, फुले पागोट्याला आमचा कुठलाही विरोध नाही. 100% ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं, नक्कीच अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं. विद्यापीठाचा निर्णय आहे. वाडेकर म्हणाले की शासन का नाही करत, विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी तो निर्णय घेतला, त्यांनी त्याचा फेरविचार केला तर अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं. परंतु हा वाद स्वायत्ततेची कशी वाट लावलेली आहे प्रत्येक संस्थांची बघतोय ना 4.5 वर्षापासून सगळा भारत. डिवाइड आणि रूल हे आयुष्यभर करणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी पार्टी, हीच हे सगळं फुटीरतेचा वाद आहे. शिरसाट, तुम्ही सगळं खापर राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर फोडताय. मात्र या सगळ्याची सुरुवात केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनीच केली होती. त्यांनीच ही सूचना केली होती विद्यापीठाला की तुम्ही आता भारतीय पोशाखामध्ये तिथे कन्व्होकेशन इथे करा. सत्यपाल सिंग यांचं वक्तव्य होतं, त्यांनी कार्यक्रमात सांगितलं होतं. पोशाख म्हटलं, भारतीय पोशाख हवा, जेव्हा शिरसाट तुम्ही पवारांकडे बोलता तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे भारतीय तुम्ही मला दाखवा. जितेंद्र आव्हाड, आव्हाडांना विचारा, डिवाइड आणि रूल. राष्ट्रवादी माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे, इतिहासाचा संदर्भ सोडून चालत नाही. जग हे इतिहासामधनं धडे घेतं आणि हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. मला एखाद्या बहुजनाचा फोटो जो पुणे विद्यापीठामध्ये जो दाखवत आहेत आता ते सगळं घालून असं नटून थटून एकदम बहुजन आहे, मी पण बहुजन आहे. दाखवा. आता एखादा माणूस 1900 सालापर्यंत एखादा फोटो दाखवा की जो दलित आहे, जो ओबीसी आहे, जो शूद्र आहे, जो मराठा आहे, की त्यांनी आता ड्रेस घालून फोटो तुझा झालाय, असा एक तरी माणूस दाखवा मला. आव्हाड, यामध्ये असलेले शिक्षक तुम्ही जसे म्हणता तसे काही सगळेच ब्राह्मण नाहीयेत. ती परंपरा होती, पुण्याची ओळख होती, म्हणून त्यांनी पगडी घातली आहे, उपरणं घेतलेलं आहे, भारतीय पोशाखामध्ये ते आहेत. चिन्मय फाटक, मला एक उपकरण घातलेला बहुजन दाखवा 1900 सालापर्यंत, एक उपकरण घेऊन. उपकरण बहुजनांना अलाउडच नव्हतं, शूद्रांना अलाउडच नव्हतं. उपकरणाचा अर्थ काय? उद्या तुम्ही म्हणाल की हे घालून या काय ते जाणवं. जितेंद्र आव्हाड, आपण एक म्हणूया की मग ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये इथे जर हे सगळेच पेशवाई किंवा मग तुम्ही जसं म्हणता की ती पगडी, पुणेरी पगडी घालून जर तिथे आलेले असतील तर तो एक संस्कृतीचा मिलाप तिथे होतोय किंवा विचारांचा मिलाप होतोय, असं का आपण बघू नये? एक पॉझिटिव्ह विचार करून तर बघा. चिन्मय फाटक, बोला. सर्वप्रथम आम्ही हे नमूद करू इच्छितो की आमचा कुठल्याही पगडीला, फुले पगडीला अजिबात विरोध नाही किंवा फुलेंच्या पोशाखाला अजिबात विरोध नाही. पण जसं सावित्रीबाई फुलेंनी काम केलेलं आहे तसंच नामदार गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, टिळक यांनी सुद्धा केलेलं आहे आणि तेव्हापासून चालत आलेली ती परंपरा आहे पगडीची, ती मोडू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. पण आग्रह तरी कशासाठी? चिन्मय फाटक, आग्रह तरी आम्ही विरोध नाहीच ना करत आहे. ज्यांना फुले पगडी घालायची त्यांनी. मला एक सांगा की स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वीकारला होता खादीचा, ज्याच्याने आपण सर्व ब्रिटिश एम्पायरला आपण चॅलेंज केलेलं होतं, तो पोशाख जिथे वाद होतो त्या ठिकाणी आपण त्या परंपरांना का चिकटून राहावं? फाटक मिळते तुमच्याकडे. आम्ही चिकटून नाही राहते, आम्ही म्हणतोच आहे ना, आम्ही फक्त पदवीदान समारंभापुरतं हा विषय करतोय. आम्ही म्हणत नाही की तुम्ही रस्त्याने पुणेरी पगड्या घालून पाहिजे. पगडी महत्वाची, अजिबात शिक्षण महत्वाचं की पगडी महत्वाची? पगडीवरून वाद निर्माण होणं अर्थात शिक्षण महत्वाचं आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. थेट परशुराम वाडेकर तुमच्याकडे येते.
पगडी हीच महात्मा फुलेंच्या विचाराचं प्रतीक किंवा मग निखिला, मला एक विचारांची महत्त्वाचा पहारेकरी मुद्दा आहे उपस्थित का? करायचा आहे. लोंढे, मी निखिला, येते. फक्त निखिला, एकदा मला एक वाडेकरांना महत्त्वाचा बोलू मुद्दा दे. उपस्थित परशुराम वाडेकर बोला. मी येते लोंढे तुमच्याकडे. परशुराम वाडेकर. नाही, मुळात पुण्यासारख्या शहरामध्ये पगडीचा वाद विद्यापीठामध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे होता. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या तिथल्या विद्यापीठामधले जे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडं कुलगुरूपासून तर सगळेच लोक प्रशासन दुर्लक्ष करतात आणि पगडीचा वाद घालून जे विकासाचे प्रश्न आहे, जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे त्याला बगल देण्याचाच हे एक राजकारण आहे. गेले अनेक दिवस विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी काम करत आहेत. त्या मागण्यावर मात्र कधी प्रशासन भूमिका घेत नाही. आज मात्र पगडीचा वाद मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय, त्याला आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट, जर या ठिकाणी पुणेरी पगडी 2 लोकांना घालणार असेल तर 2 लोकांना फुलेंची पगडी घाला, 2 लोकांना तुकाराम महाराजांची पगडी घाला, अजून लोकांना नेहरू आपली गांधी टोपी घाला, अशा पगड्या असं सगळं घाला ना सर्वसमावेशक. मग पुणेरी पगडीचा हट्टास कशाला पाहिजे की ज्याच्यामध्ये धर्म, जात आणि संस्कृतीची त्याच्याशी देण आहे. अनेक त्या पगडी संदर्भात वाद निर्माण झालेत. असे वादग्रस्त मुद्दे कुलगुरू सारख्या पुणे विद्यापीठा, सावित्रीबाई पुणे विद्यापीठासारख्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे. पगडीनं काही विचार बदलत नाहीत किंवा समृद्ध होत नाहीत किंवा बदलत नाही. लोंढे बोला. मला थोडंसं आता अनइंटरप्टली अर्धा मिनिट तरी बोलू द्या. निखिला, विनंती आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपल्याला पारंपरिक पोशाखच घ्यायचा आहे आणि भारतीयत्व जर सिद्ध करायचं आहे तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण खादी आणि चरखा याच्या माध्यमातून उभ्या ब्रिटिश साम्राज्याचा जो दबाव होता आपल्यावर आणि आपला रोजगार, आपली संस्कृती ज्याच्यामध्ये गुलाम झालेली होती त्याच्याविरुद्ध जे चॅलेंज केलं होतं, मग तो खादीचा ड्रेस आणि गांधी टोपी का नाही? या टोपीच्या खाली सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व लोक एकत्र आलेले होते. मग आता जेवढे नाव घेतले ती सगळी लोक याच्यामध्ये एकत्र झालेली होती. मग जर आपल्याला जर समोरच न्यायचं आहे, आपल्याला भारतीयत्वच करायचं आहे आणि पुणे विद्यापीठाचा नावलौकिकच जर वाढवायचा आहे तर मग असा सर्वसमावेशक विचार का नाही केला? मला तर अजून खूप आनंद झाला असता की जिथे जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ जे आहेत ते कुलगुरू राहिलेले अशा विद्यापीठामध्ये एखाद्या संशोधनावर जर आपण चर्चा करत राहिलो असतो तर ते जास्त संयुक्त ठरलं असतं. पण आपण खरा कळीचा नारद कोण याच्यामध्ये शोधून काढलं पाहिजे की हा पगड्यांचा वाद ही पगडी घालून का आपण निर्माण करतोय. आणि प्रत्येक वेळेस जर सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पवार साहेबांना किंवा दुसऱ्यांना जर दोष देत असाल तर मग दोष तुमच्यामध्ये जास्त आहे. कारण की ते ज्या ठिकाणी उभे होते तिथून जर बहुजनाची गोष्ट होत असेल, पीडित आणि वंचितांची गोष्ट होऊ शकत असेल तर त्याला जातीवाद नाही म्हटलं पाहिजे, त्याला आपण पुढचं पाऊल म्हटलं पाहिजे, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह अटिट्यूड म्हटलं पाहिजे की आपण देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. जे वंचित आहे, जे पीडित आहे, ज्यांना आजपर्यंत आपण या प्रक्रियेमध्ये सामील करून त्यांना जर करू मला सागर आवडते पुण्यामध्ये याचा अर्थ तुम्ही तुमच्यामधला वर्चस्ववाद निर्माण झालेला आहे काही लोकांमधला आणि तो वर्चस्ववाद लादण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न दिसतो याच्यातनं. जी सागर. जमलं का? सागरकडे आपल्याला आवाज जात नाहीये. चिन्मय फाटक, मी पुन्हा एकदा तुमच्याचकडे येते. का पुन्हा पुणेरी पगडीचा आग्रह धरला जातो? जर विद्यार्थी म्हणतायत की फुले पगडी, मग या दोन्ही गोष्टींमध्ये एक समन्वय साधता आला नसता? समन्वय साधता आला नसता? समन्वय साधता येईल आपल्याला. मुख्यमंत्रीच डिवाइड अँड रूलने झालेत. राष्ट्रवादीचा जन्मच डिवाइड अँड रूलने झाला. समाजात डिवाइड अँड रूल, पक्षात डिवाइड अँड मी पण या मताशी नक्की सहमत होईल. कारण पुण्यामध्ये बहुतांश ब्राह्मण बहुल आहेत लोकसंख्या आणि मुळात ब्राह्मणेतर हा वाद काहीतरी करून उफाळून आणायचा आणि त्याचा निवडणुकीमध्ये फायदा घ्यायचा, या सगळ्यासाठी हे चाललेलं आहे. आणि जी समरसता आहे, ऐका ना माझं आता, जी समरसता आहे, फुलेंची पगडी घालून समरसता येत असती तर ते समरसता म्हणजे काय हो? समरसता म्हणजे काय हो? समरसता म्हणजे काय? समरसता म्हणजे वर्णवर्चस्ववाद तसाच ठेवायचा. ज्याला जे काम वर्णाश्रमान दिलेलं आहे ते काम त्यांनी तसंच करायचं, हा समरसतेचा अर्थ होतो. आणि जर आपल्याला ही समरसता प्रस्थापित करायची चिरजर साहेब तर आम्हाला ती मान्य नाही आहे. समरसता मला कळते, तुम्ही गोळवलकरांचं पुस्तक वाचा बंच ऑफ थॉट आणि त्याच्यामध्ये समरसता काय दिलेली आहे ना ते समरसता तुम्ही समजून घ्या. समरसता म्हणजे वर्णस्वरामध्ये जे काम ज्यांना दिलेलं आहे ते काम त्यांनी तसंच केलं पाहिजे. मागच्या जन्माचे जे कर्म आहे त्या कर्माचं फळ या जन्मात तो जन्म मिळालेला आहे. अशा पद्धतीचा समरसता आहे आणि हा जो समरसता तुम्ही आणण्याचा प्रयत्न करत असाल त्याला आम्ही नक्कीच कुठलाही फाटक आणि वाडेकर, मला दोघांनाही तुम्हाला प्रश्न आहे. पुण्यामधला हा सगळा वाद आहे, खरं हा वाद पोशाखावरून निर्माणच झाला नसता, पगडीवर निर्माणच झाला नसता तर तुम्ही वाचा. मात्र या पगड्यांना जातीवादाशी जोडलं जातं. इथे एक कलुषित केली जात आहेत विद्यार्थ्यांची मनं सुद्धा विद्यापीठांमध्ये. भावी पिढी आहे
मुळात माझं तेच म्हणणं की विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी कुठेही या पगडी कुठली देतात आपल्याला आता परंपरा न बघता काहीतरी आपलं एक मागणी करून द्यायची की आम्हाला फुले पगडीच द्या कारण की फुलेंनी शिक्षण पुण्यामध्ये सुरू केलं. तर असं काही नाहीये. हे सगळं त्यांना कोणीतरी पुरवतंय खाद्य. आणि नक्कीच मी सहमत होईन की याच्या मागे कळीचा नारद कोणीतरी आहे, तो शोधून काढण्याची गरज आहे आपल्याला. यामध्ये विद्यार्थ्यांनी एक आठवडा अगोदर या संदर्भात कुलगुरूंना पत्र दिलं होतं की हे अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे. तरी सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष करून अशा वादग्रस्त हे मुद्दा आणण्याचं कारणच नव्हतं. प्रशासनाने विद्यापीठाच्या त्यांनी काय हे वादग्रस्त मुद्दा आणला? विद्यार्थ्यांनी वादग्रस्त भूमिका मुद्दाच नाही. यामध्ये विद्यार्थी आले नाहीत, प्रशासनाने हा वाद निर्माण केला. तर पगडी देण्यापेक्षा विचारांचा देणं द्यायला हवं असं मला वाटतं. अर्थात धन्यवाद तुम्ही सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. मात्र या पुणे विद्यापीठाची एक गीत आहे त्यांचं, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे. ते फक्त मी तुम्हाला सांगते की पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, जातीभेद धर्मभेद वंशभेद दूर. ऐका, जितेंद्र आव्हाड आणि सगळेच राजकीय पक्षांनी देखील ऐका. जातीभेद धर्मभेद वंशभेद दूर, लाख लाख कंठातुनी हाच एक सूर. हे आपण लक्षात ठेवायला हवं. खरं तर धन्यवाद तुम्ही सगळे चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.